Welcome to this tutorial, children. In this tutorial we'll learn English of Standard 5th, Unit 3, Lesson number 19, Be a good host and guest. And this is video number 1. या लेसनचं मीनिंग बघा चिल्ड्रन. नेम बघा त्यांनी काय दिलं. नेमचं मीनिंग बघूयात आपण. बी अ गुड होस्ट अँड अ गेस्ट. आपण एखाद्याकडं पाहुणे म्हणून जाणं. आपण म्हणजे एखाद्याकडे जाणं म्हणजे आपण तिथे काय होतो, पाहुणे होतो. आणि कुणाच्या आपल्या घरी कुणीतरी येणं म्हणजे ते आलेले पाहुणे असतात. आता हे दोन्ही पण आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. तर होस्ट म्हणजे काय, आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य आपण जेव्हा करतो, आपल्या घरी कोणतरी आल्यावरती आपण त्याचं कसं आदरातिथ्य करतो त्याला म्हणतो आपण ओके होस्ट. आणि गेस्ट म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्याच्या घरी जातो तेव्हा आपण ॲज अ गेस्ट म्हणून बिहेव करतो. बरोबर. आपण बघूयात आता. वी ऑल लव टू गेट टुगेदर विथ अवर फ्रेंड्स अँड हॅव फन. आपल्याला सगळ्यांनाच आपल्या मित्रांसोबत फ्रेंड्ससोबत एन्जॉय करायला खूप आवडतं. बरोबर. वी लाईक आवर फेवरेट डिशेस इवन बेटर वेन वी शेअर देम विथ आवर फ्रेंड्स. आपण आपल्या फेवरेट डिशेस आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर केल्यावर त्या जास्त छान वाटतात. राईट. इन शॉर्ट वी ऑल लव अ पार्टी. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय तर आपल्याला पार्टी करणं खूप आवडतं. राईट. यू मे हॅव अटेंडेड पार्टीज और यू मे इवन हॅव गिवन सम. बरोबर. तुम्ही कुणाची तरी पार्टी अटेंड केली असेल किंवा तुम्ही कुणाला तरी पार्टी दिली असेल. बरोबर. व्हॉट डू यू थिंक मेक्स अ गुड पार्टी. तुमच्या मताप्रमाणे एखादी पार्टी चांगली कधी असते तर खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स असतात तेव्हा असते. एक्सपेन्सिव्ह, फॅन्सी क्लोथ्स, कॉस्टली डेकोरेशन्स, रिच फूड, सच थिंग्स मे मेक अ पार्टी लुक ग्लॅमरस. त्या अशा गोष्टी असल्यावरती पार्टी ग्लॅमरस दिसतेच. बट इज दॅट इनफ. पण तेवढं सफिशियंट आहे का, इनफ आहे का तेवढं. और इवन नेसेसरी टू मेक द पीपल हॅपी. का त्या पार्टीमध्ये आलेले सगळे लोक पण हॅपी असणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं. A good party is where the host and the guest can both enjoy themselves and be happy. गुड पार्टी कधी असते, ज्या वेळेला एखादा होस्ट म्हणजे पार्टी देणारा आणि गेस्ट म्हणजे आलेला पाहुणा म्हणजे पार्टी घेणारा, पार्टीसाठी आलेला. बरोबर. हे दोन्ही पण हॅपी असतात. अशी पार्टी काय असते, गुड पार्टी असते. इट शूड बिकम अ प्लीजंट मेमरी इन द माइंड्स ऑफ ऑल. आणि ती सगळ्यांच्याच मेमरीमध्ये राहणारी पार्टी असते. बरोबर. लक्षात राहते, कायम लक्षात राहते. लेट अस सी व्हॉट वी कॅन डू टू मेक शुअर दॅट अ पार्टी बिकम्स मेमोरेबल इन अ गुड वे. आपण आता या लेसनमध्ये काय बघणार आहोत, एखादी पार्टी मेमोरेबल कधी होते हे आपल्याला बघायचं आहे. बरोबर. एखाद्या वेळेला आपण ज्या वेळेला पार्टी ठरवतो चिल्ड्रन, त्यावेळेला सपोज तुम्हाला वाटलं की आपल्या घरात आता पार्टी व्हायला हवी, तर तुम्ही सर्वात सुरुवातीला काय करता, तुम्ही तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना सांगणार. बरोबर. मग आता आपण इथं जो पहिला पिक्चर दिलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा त्या गर्लला, ती जी गर्ल आहे तिला पण एक तशीच आयडिया आली आहे आणि ती तिच्या सगळ्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करते. बघूयात आता ती काय म्हणते ते. लेट्स हॅव अ सरप्राईज पार्टी फॉर ग्रँडपा. आपण आपल्या ग्रँडपांना एक सरप्राईज पार्टी द्यायची का. तिने तिचा जो काही थॉट होता तो थॉट तिने शेअर केला आहे. कन्सल्ट युअर फॅमिली मेंबर्स फर्स्ट अँड सी वेदर दे लाईक द आयडिया. पहिल्यांदा आपण सर्वात सुरुवातीला फर्स्ट वी हॅव टू कन्सर्न विथ अवर फॅमिली मेंबर्स. इफ दे लाईक द आयडिया देन यू विल गो फॉरवर्ड. They will help you to choose a suitable time, date, place, menu, etc. This everything is important. जर एखादी पार्टी आपल्याला अरेंज करायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी सुटेबल टाईम हवा आहे, डेट हवा आहे, म्हणजे वेळ हवी आहे, एखादी चांगली जागा पाहिजे आणि पार्टी म्हणलं की मेनू आला. बरोबर. आता दुसऱ्या पिक्चरमध्ये काय सांगितलं आहे बघा. मेक अ लिस्ट ऑफ पीपल यू विश टू इन्व्हाइट टू द पार्टी. आता तुम्हाला तुमच्या पार्टीमध्ये कुणाकुणाला इन्क्ल्यूड करून घ्यायचं आहे. बरोबर. त्यांची आपल्याला सर्वात सुरुवातीला काय करावी लागणार, लिस्ट काढून घ्यावी लागेल. सेंड द इन्व्हिटेशन्स वेल इन ॲडव्हान्स. यू मे एक्सटेंड ॲन इन्व्हिटेशन ओरली और यू मे सेंड अ रिटर्न इन्व्हिटेशन. मेक शुअर दॅट युअर इन्व्हिटेशन इन्क्ल्यूड्स ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन.
बघा डिअर चिल्ड्रन, आता आपण काय करणार, लिस्ट केली कोणत्या कोणत्या गेस्टना बोलवायचं त्यांच्यासाठी, बरोबर. आपण इन्व्हिटेशन कोणत्या पण प्रकारे देऊ शकतो. रादर आपण ओरली पण देऊ शकतो किंवा आपण रिटर्न इन्व्हिटेशन पण देऊ शकतो, राईट. मग मेक शुअर दॅट युअर इन्व्हिटेशन इन्क्ल्यूड्स ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन. आपल्याला आपल्या इन्व्हिटेशनमध्ये सगळी नेसेसरी इन्फॉर्मेशन असली पाहिजे, बरोबर. कोणती नेसेसरी इन्फॉर्मेशन आपण ते बघूयात. बघा आता तिथं खाली एक कार्ड त्यांनी दाखवलं आहे, अ फॉर्मल इन्व्हिटेशन आणि एक इनफॉर्मल इन्व्हिटेशन, असे 2 इन्व्हिटेशन आपल्याला इकडे दिसत आहेत. बघा, डिअर मधू अंकल, मी पहिल्यांदा फॉर्मल इन्व्हिटेशन वाचून दाखवते. डिअर मधू अंकल, वी हॅव अरेंज्ड अ सरप्राईज पार्टी फॉर डॅडी ऑन द 21st of December, हीज बर्थडे. तर ती पार्टी कशासाठी आहे, त्यांचा बड्डे आहे म्हणून आहे. आणि त्यांनी मोस्टली तिथं बघा त्यांनी इम्पॉर्टंट काय आहे तर 21st of December, दिस इज द डेट ऑफ द पार्टी. आणि वरती जी 13, 12, 15 ही जी डेट दाखवली आहे, ही डेट कोणती असणार आहे, ज्या दिवशी त्यांनी ते लेटर लिहायला घेतलं, ज्या दिवशी त्यांनी ते इन्व्हिटेशन लिहायला घेतलं, ती डेट कोणती तर 13, 12. आणि पार्टी कधी आहे तर 21st of December. आय विल बी व्हेरी हॅपी इफ यू कॅन कम टू आवर हाऊस ॲट अबाउट 6 PM. आम्ही हॅपी असणार आहेत. कधी हॅपी असणार आहेत, जर तुम्ही आमच्या घरी 6 वाजता संध्याकाळी, 6 PMचं मिनिंग असतं संध्याकाळचे 6, ओके, आलात तर विल ऑल बिकम हॅपी टू मीट यू, ओके, आफ्टर मीटिंग यू. वी हॅव ऑल्सो कॉल्ड अ फ्यू अदर क्लोज रिलेटिव्ज. आणि आम्ही त्याच्यासोबत दुसऱ्या क्लोज रिलेटिव्जना पण बोलवलेलंच आहे. डू कम, सगळ्यांनी येणं करा, असं असतं ते. युअर्स लव्हिंगली मंदार. आणि युअर्स लव्हिंगलीच्या खाली आपण नेहमी आपलं नाव टाकायचं असतं. म्हणजे हे लिहिलं कुणाला तर डिअर मधू अंकलना पत्र लिहिलं, कुणी लिहिलं, इन्व्हिटेशन कुणी लिहिलं तर मंदारने लिहिलं, बरोबर. आता आपण इन्फॉर्मल इन्व्हिटेशन बघूयात. हाय सोना. बघा इन्फॉर्मल असलं की आपण कसं लिहितो आहे ते. आय एम सो एक्सायटेड. अ सरप्राईज पार्टी फॉर ग्रँडपा ऑन 21st of December ॲट आवर होम. 21st of Decemberला आम्ही आमच्या घरी ग्रँडपासाठी सरप्राईज पार्टी अरेंज केली आहे. डू कम ॲट 6 in the evening. आणि आपण 2 प्रकारे टायमिंग सांगू शकतो, एक 6 PM आणि 6 evening. बोथ आर वन अँड द सेम. डोंट फॉरगेट, यायला विसरू नकोस. गिव्ह दिस मेसेज टू अंकल अँड आंटी. डोंट लेट ग्रँडपा नो. ओके, तिने काय सांगितलं, अंकल आंटींना पण हा मेसेज दे, पण ग्रँडपांना कळू देऊ नकोस, बिकॉज इट्स अ सरप्राईज. अँड युअर्स केदार. केदारनी हे इन्व्हिटेशन लिहिलं आहे, सोनाला लिहिलं आहे. आणि ज्या वेळेला आपण इन्फॉर्मल लिहितो त्यावेळेला डिअर, रिस्पेक्टेड असे वर्ड्स आपण यूज करत नाही, ओके. ठीक आहे, आपण आता बघूयात हू इज इन्व्हायटिंग टू हूम. इथं या दोन्ही लेटरमध्ये बघा कुणी कुणाला इन्व्हाइट केलेलं आहे. द ओकेजन व्हाय यू आर गिविंग द पार्टी, कशासाठी आपण ती पार्टी अरेंज केलेली आहे. वेन अँड वेअर इट विल बी हेल्ड, व्हॉट डे, कुठं आणि कधी ती पार्टी होणार आहे आणि कोणत्या डेला होणार आहे, कोणत्या वेळेला होणार आहे आणि त्याची प्लेस काय असेल, हे सगळं आपल्याला त्या लेटरमध्ये, इन्व्हिटेशनमध्ये इन्क्लूड केलेलं असलं पाहिजे. तर मग आपण असं करायचं का की तुम्ही तुमच्या बड्डेचं इन्व्हिटेशन असं एक इन्फॉर्मल किंवा इन्फॉर्मल फॉर्मॅट, दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंडना इन्व्हाइट करण्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंडचं एक बुकवरती इन्व्हिटेशन लिहा, ओके. दिस इज द ॲक्टिव्हिटी फॉर दिस लेसन. ओके, विल सी द नेक्स्ट लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू.